नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कला आणि अद्वैत आता गाडीतून खाली उतरतात. तेव्हा कला ही अद्वैतला गाडीच्या खाली उतरल्यानंतर विचारते की काय रे, आता सकाळी जे काही घडलं त्यामुळे जरा तू अस्वस्थ होता का. त्यावर आता अद्वैत म्हणतो की हे बघ, एकदम चूप चूप. परंतु कलाला मात्र अगदी गालातल्या गालात हसायला येत असतं आणि कला तरी ऐकायला तयार नसते. कला म्हणते की हे बघ, अरे जरी आपण एकमेकांच्या मिठीत जरी असलो तरी आपल्यात जर काही झालेलं नसलं मग. तेव्हा मात्र आता अद्वैत पुन्हा चिडतो. अद्वैत म्हणतो की अरे मी तुला चूप म्हटलो ना, चूप रहा. तेव्हा कला म्हणते की अरे जरी सरोज मॅडमने आपल्याला एकमेकांच्या मिठीत झोपलेलं पाहिलं तरीसुद्धा तू त्यांना समजावू शकतो. परंतु अद्वैत तर एकही ऐकायला तयार नसतो, कारण तो ऐकणार कुठे असा अद्वैत असतो. तो कलावर चिडत असतो की मी तुला आत जायला सांगितले, जा बरं तू आतमध्ये. तेव्हा कला म्हणते की अरे तू चिडू नकोस, निदान चर्चा तरी कर. तेव्हा अद्वैत म्हणतो की आता कसली चर्चा करायची अजून, मी तुला आतमध्ये जायला सांगितलं, जस्ट गो. तेव्हा कलाला मात्र आता अद्वैतची चाललेली ही तळमळ बघून खूप असं गालातल्या गालात हसायला येत असतं आणि मुद्दाम कला ही त्याची गंमत उडवत असते. तेव्हा कला ही मागे पुढे पाहत अद्वैतकडे पाहते डोकावून आणि परत आतमध्ये जात असते. तेव्हा आता अद्वैत तिच्याकडे रागाने बघत मनात म्हणत असतो की मूर्ख मुलगी, आणि वर चर्चा करते आणि सारखं अद्वैतला तेच काही डोक्याला टेन्शन येऊन सोडत असतं की सकाळी आम्ही अशा अवस्थेत उठलो म्हणजे रात्री काही आमच्या दोघांमध्ये काही झालं तर नसेल ना, म्हणून अद्वैतला खूप टेन्शन येतं. तेव्हा आता लगेच सरोज ही आतमध्ये येऊन अगदी एऱ्याझाऱ्या मारत यांची वाटच पाहत असते. तर आबा हे कलाला दारातच पाहतात आणि रजनीला आवाज देतात की रजनी, आणि खूप खुश होतात. अगं आपली पोरं आली ग, म्हणून आबा अगदी खुश म्हणतात. तर रोहिणी तर आश्चर्यानेच पाहत असते. तेव्हा आबा म्हणतात की या अद्वैत आणि कला या. तेव्हा आता दोघेही आतमध्ये येतात. तर आबा म्हणते की या बसा इथे. तेव्हा आता संगीता कलाला लगेच जवळ घेते आणि तिच्या चेहऱ्यावरून प्रेमाचा हात फिरवत विचारते की काय ग कला, कशी आहेस ग, बरी आहेस ना. रजनी सुद्धा आता चहा घेऊन येते आणि खरंच खूप असं बरं वाटलं तुम्हा दोघांना बघून, म्हणून आता सर्वांना कला आणि अद्वैत आल्यामुळे खूप असा आनंद होतो. रजनी म्हणते की केव्हापासून आम्ही तुमची वाटच बघत होतो. तेव्हा आता अद्वैतचं काही लक्ष कशातच लागत नसतं, कुणाच्याही बोलण्याकडे अद्वैतचं लक्ष नसतं. तेव्हा आता आबा विचारत असतात की काय रे अद्वैता, ठीक तर आहेस ना. तेव्हा मात्र आता अद्वैत ऐकतो अद्वैत लगेच म्हणतो की आबा खरंच घेतलं मी पाणी. तेव्हा आबा म्हणतात की अद्वैत अरे काय, मी तुला प्रश्न काय विचारतो आणि तू काय उत्तर देतोस रे, लक्ष कुठे आहेस तुझं. अरे मी तुम्हाला विचारलं की तुम्ही दोघं ठीक तर आहात ना. तेव्हा कला म्हणते की हो आजोबा. आबा म्हणतात की अरे काळजावर दगड ठेवून आम्ही सर्वजण बसलो होतो. तेव्हा अद्वैत म्हणतो की आबा ठीक आहे मी. अद्वैत असा गोंधळत बोलत असतो. परंतु सरोज तर आबांना लगेच म्हणते की आबा टेन्शन फक्त आपल्याला होतं, त्यांना नव्हतं. आपल्याला तर असं वाटलं होतं की ह्या कामासाठी गेले म्हणून, परंतु तसं मात्र काही नव्हतं. तो फिरायला आणि मज्जा मारायला गेला होता आणि ही होती ना त्याला उचकवायला. आजपर्यंत मात्र माझ्या मुलाला कामाव्यतिरिक्त काही दिसत नव्हतं, परंतु आज मात्र पहिल्यांदा ह्या मुलाला म्हणजे माझ्या मुलाला ह्या मुलीशिवाय काही दिसत नाही. या मुलीने अगदी माझ्या मुलाला वेड लावून ठेवलं आणि हे सगळं काही होतं ना हिच्यामुळे होतंय. तेव्हा आबा म्हणतात की सरोज अगं काय बडबड करतेस तू, ही माहिती आहे ना तुला ते कोणत्या परिस्थितीत होते. अगं तिचा म्हणजे त्यांचा ऍक्सिडेंट झाला होता. तेव्हा सरोज म्हणते की हो आबा, हे मला सर्व काही कळतं आणि मला पटतंय सुद्धा, परंतु तुमचं म्हणणं सुद्धा मला कळतंय. परंतु हे एवढं सर्व होऊन सुद्धा त्यांनी लवकरात लवकर घरी यायला नको होतं का. कुठली ती गावातील लोक त्यांच्याकडे हे पाहुणचार घेत बसली होती आणि आपण इकडे काळजी करत होतो, पण गावकऱ्यांची मनं दुखवायची नाही असं या दोघांनी पुरेपूर ठरवलंच होतं आणि त्याची या दोघांनी पुरेपूर अशी काळजी सुद्धा घेतली. अद्वैत आतापर्यंत बिझनेससाठी खूप काही फिरला, अगदी तो बिझनेससाठी फिरला. आतापर्यंत कधीही त्याने असा आगळपगळ केला नव्हता, परंतु जो आता फक्त या मुलीमुळे सर्व काही झालं. तेव्हा आता सर्व काही दोष ही सरोज कलाला देत असते. तेव्हा आता आबा म्हणतात की नाही सरोज, अगं तू खूप मोठा असा गैरसमज करून घेते. तेव्हा आता सरोज म्हणते की काय आबा, काय बोलतात तुम्ही, कसला गैरसमज आणि कसलं काय. जेव्हा या मुलाने आपल्याला शब्द म्हणजे फोन केला होता आणि ते तिकडे आहेत असं त्यांनी सांगितलं होतं, तेव्हा मात्र त्याने फोनवर एका
एका शब्दाने तरी विचारलं होतं का आपल्या कॉन्ट्रॅक्टचं काय झालं म्हणून? ह्या मुलीला तिकडे तेथे राहायचे होते म्हणून त्यांना तिकडे थांबावे लागले असे तो आपल्याला म्हणाला होता। आणि आज जेव्हा मी आणि सोहम तेथे पोहोचलो तेव्हा लगेच कला म्हणते की मॅडम आहो, तर लगेच अद्वैत उठतो आणि कलाला म्हणतो की खरे तू कशाला बोलतेस? तेव्हा आता कला पुन्हा म्हणते की आहो सरोज मॅडम आम्ही खरंच। तेव्हा आता सरोज ही कलावर ओरडते की गप्प बस, जे काही घडलं ना त्यावरून मी खूप मोठा असा तमाशा करू शकते, परंतु तुझ्याशी बोलणं म्हणजे पालत्या घड्यावर पाणी। आणि काय रे अद्वैत, तू सुद्धा ज्या मुलीला अजूनपर्यंत तू बायको म्हणून स्वीकारलं नाही तिच्या बरोबर तू, आणि परत ती बोलायची थांबते आणि शी असं सर्वांसमोर म्हणते। आज जे काही सकाळी मी पाहिलं ना त्याच्यावर माझा विश्वास सुद्धा बसत नाही, परंतु मला पूर्ण खात्री आहे की हे जे काही घडलं ना फक्त आणि फक्त या मुलीमुळे, हिच्या पुढे पुढे करण्यामुळं, आणि तिने हे सर्व मुद्दाम केलेलं आहे। तेव्हा आबा म्हणतात की सरोज अगं नेमकं तुला काय म्हणायचं आहे? तेव्हा आता सरोज रागाने म्हणते की आबा अहो सोम आणि मी जेव्हा सकाळी तिकडे पोहोचलो तेव्हा ते दोघे। तेव्हा आता रोहिणी लगेच विचारते की तेव्हा काय ग सरोज वहिनी? तर सरोज रागाने म्हणते की ते दोघेही एकमेकांच्या मिठीत होते। तेव्हा मात्र हे सर्व ऐकून रोहिणीला तर धक्का बसतोच, परंतु सोहम, आबा आणि संगीता आणि रजनी यांना तर गालातल्या गालात खूप असं आनंद होऊन हसायला येतं। आबा लगेच उठतात। आबा म्हणतात की सरोज अगं असं काय करतेस, ती त्याची बायको आहे, जरा समजूतीने घे ना तू। तेव्हा संगीताला अगदी आनंद होतो। संगीता आपल्या कलाला प्रेमाने हात लावते। तेव्हा आता सरोज रागाने कुणाशी काही बोलत नाही, डायरेक्ट कलाला म्हणते की कळले का तुला मला का तमाशा करायचा नाही असं, आणि मी सर्वांसमोर का बोलत नव्हते ते? अगं बाकीचे सर्वजण तुला अद्वैतची बायको म्हणत असतील, पण एक गोष्ट लक्षात ठेव की अद्वैत माझा मुलगा आहे आणि तो तुझा बायको म्हणून कधीही स्वीकार नाही करणार, आणि मी सुद्धा त्याला तसं करून देणार नाही, समजलं का तुला? तर कलाला याचं ऐकून खूप असं वाईट वाटतं, परंतु रोहिणीला अगदी आनंद होत असतो की आता सरोज वहिनी जे काही बोलते ते आपल्या बाजूने बोलते। बाकी सर्वांना खूप असा धक्का तर बसतोच, कलाच्या डोळ्यात पाणी येतं। सरोजचा सर्वांना राग येत असतो आणि सरोज रागाने कलाकडे बघत तोऱ्यात आतमध्ये निघून जाते। तेव्हा आता रजनी खुशून म्हणते की हे दोघं आता घरी सुखरूप पोहोचले आणि धडधाकट सुद्धा आहे, यातच सगळं काही आलं नाही का आबा? तर आबा म्हणतात की हो हो अगदी बरोबर, आणि हे बघा आता बाकीचं सर्व काही जाऊन द्या, जे काही संकट आलं होतं ते अंबाबाईने निवारले। तेव्हा आता आबा हे अद्वैत आणि कला या दोघांना म्हणतात की जा बरं तुम्ही दोघे वर जा आणि फ्रेश व्हा, म्हणून अद्वैत जायला निघतो। तर रोहिणी लगेच अद्वैतला म्हणते की अद्वैत अद्वैत। तेव्हा आता अद्वैत हा थोडासा कावरावारा होतो आणि काय ग आत्या असं विचारतो। तेव्हा रोहिणी म्हणते की काय रे अद्वैत, अरे लक्ष कुठं आहे तुझं? तेव्हा अद्वैत म्हणतो की कुठं नाही, पण ते जरा, पण तू बोल ना काय म्हणत होतीस तू मला? तेव्हा आता रोहिणी म्हणते दिवे आगरचं जे काही डील आहे ना ते जरा। तेव्हा अद्वैत लगेच म्हणतो की हो ऍक्च्युली आता मी त्यांना कॉल केला होता, हे मी करणारच होतो, परंतु माझा फोन हा स्विच ऑफ होता, त्यामुळे तू काही काळजी करू नको, मी आज त्यांच्याशी बोलतो। रोहिणी मात्र अगदी तोऱ्यात म्हणत असते की नाही रे अद्वैत, त्याची आज काही गरज नाही, कारण ते डील राहुलने अगदी सक्सेसफुल हँडल केले। तेव्हा मात्र आता कला आणि अद्वैत राहुल म्हणल्यानंतर या दोघांना थोडासा संशय येतो। रोहिणी पुढे म्हणत असते की म्हणजे आपल्या इथे जो काही गोंधळ झाला त्यापुढे त्याने योग्य असा निर्णय घेतला आणि लगेच तो दिवे आगरला गेला आणि डील डन करून आला। तेव्हा अद्वैत म्हणतो की अरे वा बरं झालं मग। अद्वैत थोडा अडखळत सारखा बोलत असतो, कारण त्याला सारखं हेच टेन्शन असतं की कला आणि त्याच्यात रात्री काही झाले तर नाही ना, म्हणून तो आता जरा कावराबावरा होत असतो। तर रजनी म्हणते की मला तर असं वाटतं कला आणि अद्वैत तुम्ही दोघेही रूम मध्ये जा, फ्रेश होऊन आराम करा, तुमची झोप मात्र नीट झालेली दिसत नाही। बहुतेक मला असं वाटतं की अद्वैतचं जास्त ड्रायव्हिंग झालं त्यामुळे त्याचं कशातही लक्ष लागत नाही, त्यामुळे जा अद्वैत तू आतमध्ये। तर लगेच अद्वैत म्हणतो की बरं काकी मी आतमध्ये जाऊन जरा पडतो। तेव्हा अद्वैत लगेच आतमध्ये जातो। तर संगीता ही कलाला म्हणते की कला जा आतमध्ये आवरून घे, तू पण दमली असशील। तेव्हा मात्र आता कला सुद्धा आतमध्ये जाते। तर रोहिणी लगेच आबांजवळ येते आणि काय आबा इतकं कौतुकाने मी राहुलच्या कौतुकाबद्दल ह्या अद्वैतला सांगत होते, त्या डील बद्दल बोलत होते, पण ह्या अद्वैतला तर काही कौतुकच नाही, त्याला राहुलचं कौतुकच नाही। म्हणजे हे डील जर अद्वैतने पूर्ण केलं असतं तर घरातील सर्वजण त्याला डोक्यावरच घेऊन नाचले असते, पण राहुल आहे तो, राहुलचं कौतुक कोण करणार, जाऊन द्या। तेव्हा आता आबा हे रोहिणीला म्हणतात की हे बघ तू या दोघांविषयी इतका जो काही गैरसमज आहे तो जरा करणं बंद कर, त्यामुळे चला उगाच विषयाला फाटा नको। तेव्हा मात्र आता अद्वैत आणि कला आतमध्ये निघून गेल्यानंतर आबा हे रोहिणीला शांत राहायला सांगतात। त्यानंतर आता राहुल हा
नैनाला घेऊन क्लिनिकमध्ये येतो आणि चल क्लिनिक आलं, उतर आता खाली मॅडम, चला उतरा खाली. तेव्हा आता नैना मुद्दा म्हणते की जाऊन दे राहुल, नको आता, मी तुझ्या सोबत तिकडे ऑफिसलाच येते. राहुल म्हणतो की नको काय, अगं नको काय म्हणते, तूच तर म्हटली होती ना तुला जाताना मला ऑन द वे तू तिकडे क्लिनिकला सोड म्हणून, आणि आता काय झालं, असं का बोलते. तेव्हा नैना म्हणते की अरे राहुल ऐक ना, मी काय म्हणते की आज मी तुझ्या सोबत ऑफिसला येते, क्लिनिकला मी नंतर जाईल. तेव्हा राहुल म्हणतो की काय ग तू वेडी आहेस का, अगं तुझी अपॉइंटमेंट आहे इथे, अगं मग ऑफिस मधून मी संध्याकाळी जेव्हा घरी येईल तर ह्या विषयावर आपण संध्याकाळी निवांत बोलूया, त्यामुळे प्लीज तू तुझी अपॉइंटमेंट ही मिस करू नकोस, एकतर मला खूप काम आहेत, तिकडे जावं लागेल आणि जर मी वेळेत नाही पोहोचलो तर मग आणखीन अवघड प्रश्न होईल. तेव्हा नैना म्हणते की अरे मी अपॉइंटमेंट नंतर घेईल, परंतु आता प्लीज मी तुझ्यासोबत येते प्लीज. त्यावर आता राहुल म्हणतो की हे बघ बायको, अगं नैना तू ऑफिसमध्ये येऊन काय करणार आहे ते सांग बरं, त्यानंतर मी एक काम करतो की ड्रायव्हरला मी येथे पाठवतो, मग तो तुला घरी सोडून येईल, पण प्लीज मला एकतर खूप काम आहेत, मला आत्ताच्या आत्ता ऑफिसला जाऊन दे. तेव्हा मात्र आता लगेच नैना म्हणत असते की नाही राहुल मी तुझ्या सोबत येते, आणि त्याच वेळेस मात्र सौरभ येतो आणि तो आता गाडीची दरवाजा वाजवतो. तर नैना वळून पाहते तर नैनाला आता सौरभला बघून धक्काच बसतो. तेव्हा तो नैनाकडे पाहतच असतो आणि राहुलला करतो की हाय, अरे राहुल हाय, काय चाललं तुझं. तेव्हा आता राहुल म्हणतो की डॉक्टर मी तर गुड आहे, तुम्ही कसे आहात. तर सौरभ म्हणतो की मस्त. तेव्हा सौरभ म्हणतो की तुम्ही आत येतात ना. तेव्हा राहुल म्हणतो की मी कुठे, ही आली ना माझी बायको, हिची अपॉइंटमेंट आहे असं नैनाकडे बोट दाखवत म्हणतो. राहुल म्हणत असतो की तसंही मी आत येऊन काय करणार आहे. तेव्हा सौरभ म्हणतो की अहो असं का म्हणतात, कारण नवरा हा बायकोसोबत आपल्या अपॉइंटमेंटला येऊ शकतो, आणि आजकाल तर नवरे जास्तच उत्सुक असतात आणि बाकीचे नवरे तर. तेव्हा लगेच नैनाला राग येतो. नैना म्हणते की एक्सक्यूज मी डॉक्टर सौरभ, आणि लगेच गाडीच्या खाली उतरते. आणि काय आहे की बाकीच्यांचे नवरे हे रिकामटेकडे असतील, परंतु माझा नवरा तर अत्यंत बिझी असते. मोठी चांदेकर एम्पायर सांभाळणं ही काही इतकी मोठी सोपी गोष्ट नाही, त्यामुळे तो अत्यंत जबाबदार आहेच. आता सुद्धा तो ऑफिसला चालला होता त्याच कामासाठी, आणि आता सुद्धा तो खूप असा बिझी आहे. तेव्हा मात्र आता नैना तोऱ्यातच सौरभला उत्तर देते. सौरभला खूप राग येत असतो. तेव्हा नैना ही खाली वागते आणि दरवाजा उघडून राहुलला म्हणते की ओके राहुल तू जा, इकडची सर्व काही काम मी करून घेते, वाटलंच तर मला काही हवं असेल तर मी तुला फोन करते आणि तुला बोलावून घेते. राहुल मात्र आता नैनाला म्हणतो की काय ग तुझं मत तर खूप असं पटकन बदलतं, लगेच बदलले तू, बरं ठीक आहे एनिवे निघतो मी. तेव्हा आता बाय करून राहुल आता तेथून गाडी वळवतो आणि जायला निघतो. तेव्हा सौरभ लगेच नैनाला म्हणतो की काय मग. तेव्हा नैना म्हणते की काय, तर सौरभ विचारतो पैशांचं काय. तेव्हा नैना म्हणत असते की सौरभ अरे मी तुला सांगितले ना मी व्यवस्था करते म्हणून. तेव्हा सौरभ म्हणतो की एवढे दिवस काय करते, मी तुला किती वेळेस सांगितलं की मला पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे, एकतर माझ्याकडे वेळ नाही, लवकर माझं काम पूर्ण कर, लवकरात लवकर मला पैसे दे, आणि तू सुद्धा काही कामाची नाहीच, तुझ्या नवऱ्याकडून पैसे काढायला हवे होते, थांब आता मी तुझं भांड त्याच्यासमोर फोडतोच. तेव्हा नैना आता सौरभच्या हातापाया पडायला सुरुवात करते की सौरभ हे बघ चुका करू नकोस, मी तुला सांगितलं ना की मी तुला पैसे देते म्हणून, मी काहीतरी पैशाची व्यवस्था करते आणि ते प्रयत्न सुद्धा माझे चालू आहेत, मी तुला सगळे पैसे देईन, परंतु थोडासा वेळ मात्र मला तू दे. मात्र आता नैना समोर हात जोडून विनवण्या करत असते आणि त्याच वेळेस राहुल पुन्हा गाडी वळून मागे येतो आणि नैनाने ह्या सौरभ समोर हात का जोडलेले असतील म्हणून त्याला आता संशय येतो. तेव्हा सौरभचं लक्ष जातं की राहुल आला म्हणून, लगेच नैना वळून पाहते तर नैनाला आता राहुलला बघून तिला तर खूप मोठा असा धक्काच बसतो की नक्की राहुल परत का आला असेल आणि त्याने काही ऐकलं तर नसेल ना. तेव्हा नैनाची पूर्णपणे आता पळताभय होते, ती खूप घाबरते. त्यानंतर मात्र आता अद्वैत हा आपल्या रूममध्ये येतो आणि सारखा तोच विचार तो करत असतो. त्या विचाराने अगदी त्याचं कशाकडे लक्ष लागत नाही, अगदी टेन्शनमध्ये तो येतो. तेव्हा तो विचार करत असतो की पॉइंट टू पॉइंट काय झालं, कसं झालं हे सर्व आठवण्याचा मी प्रयत्न करतो, पण काहीच कसं मला आठवत नसेल. नक्की खऱ्याने माझ्यात असं काय झालं असेल, नक्की असं काय झालं असेल आमच्यामध्ये, म्हणून आता सारखा तोच विचार करतो आणि परत मनात म्हणतो की नक्की 100% ह्या कलाला माहिती असेल, ह्या खरेला माहिती असेल, तीच आता काय ते सांगू शकेल, म्हणून
आता तो कलाला विचारण्याचं ठरवतो। तेव्हा तो मागे वळून पाहतो, तोच कला ही आता रूममध्ये आलेली असते आणि कला ही चांदेकर म्हणणार तोच लगेच आता अद्वैत म्हणतो की खरे आणि एकासोबत दोघेही बोलतात। तेव्हा अद्वैत शांत असतो तर कला विचारते की चांदेकर अरे तू सांग ना माझा चार्जर तू घेऊन आलास का? तेव्हा अद्वैत काही उत्तर देत नसतो तर कला म्हणते की अरे मी तुझ्याशी बोलते, अरे चांदेकर तू दोघांच्या सुद्धा सोबत चार्जर घेऊन आलास ना? परंतु अद्वैत तरी सुद्धा लक्ष देत नाही, त्याचं लक्ष दुसरीकडे असतं। तेव्हा कला ही मागे वळून पाहते तर अद्वैत तिला म्हणतो की खरे। तेव्हा कला म्हणते की काय बोल आणि अद्वैत सुद्धा बोल असं एका आवाजात दोघेही सोबतच बोलतात। तेव्हा कला ही म्हणते की अरे तू बोल तर अद्वैत म्हणतो की नाही तू बोल, शेवटी तू थांबलीस ना? तर लगेच कला म्हणते की अरे तू मला खरे म्हणालास त्यामुळे मला थांबवावंच लागलं। तेव्हा आता अद्वैत मनात अगदी विचारांचं गोंधळ उडालेलं असतं तर तो म्हणतो की माझ्याकडे दुसरा काही ऑप्शन नाही, मला आता विचारावंच लागेल की नक्की काय घडलं होतं ते। तेव्हा आता कला विचारते की काय रे, काय असा का असा म्हणजे तू धीर गंभीर असा आवाज करतो? तर अद्वैत म्हणतो की कुठे काय? कला म्हणते की अरे दीर्घ श्वास, ही विचारी नजर, नक्की काय सांगायचं आहे तुला? कला म्हणत असते की मला काय वाटते? तर अद्वैत म्हणतो की काय वाटतं? कला म्हणते की मला काय वाटतं असं सारखं 2-3 वेळेस म्हणते तर अद्वैतला खूप असं चिडायला येतं। तेव्हा कला ही जोरात ओरडते की मला असं वाटतं की तू आता गजल गाण्याच्या तयारीत आहे म्हणून। तेव्हा कलाला खूप हसायला येतं आणि ती जोरात अद्वैतच्या हातावर टाळी देत असते। तेव्हा आता अद्वैत म्हणतो की काय ग टाळी कसली देतेस आणि काय ग काय झालं, जोक कशाला मारतेस? तेव्हा कलाला हसायला येतं। कला म्हणते की अरे बघ ना चेहरा बघ, तुझी नजर बघ, अरे कपाळावर आठा इतके गंभीर डोळे, घशातील आवाज, म्हणून तुला विचारलं असंच आपलं, अरे पण तू चांगला दिसतो तसाच। तेव्हा आता अद्वैत विचार करतो की हिला असं अचानक मी इतका छान का वाटायला लागलो असेल। तेव्हा आता कला ही मुद्दाम त्याच्याजवळ येते आणि त्याची गंमत करण्यासाठी विचारते की चांदेकर अरे काल रात्री? तेव्हा अद्वैत थोडासा लगेच थबकतो आणि काय काय काल रात्री असं आश्चर्याने विचारतो। कला शांत होते तर अद्वैत म्हणतो की काय ग तू काय बोलतेस? तर कला म्हणते अरे मी कुठे काय बोलते? तर अद्वैत म्हणतो की अगं एक वाक्य पूर्ण कर। तर कला म्हणते की हे बघ। तर अद्वैत विचारतो की अरे तुला नक्की काय विचारायचं असेल ते विचार। तर कला म्हणत असते की हे बघ अरे काल रात्री मला फोन चार्ज करायला नाही मिळाला, अरे त्यासाठी मी माझा चार्जर मागते। त्यावर अद्वैत विचारतो की एवढंच? तर कला म्हणते की हो एवढंच। तर अद्वैत लगेच मनात विचार करतो की हिला काही वेगळं बोलायचं असेल का काल रात्री बद्दल, म्हणून मुद्दाम काहीतरी इकडचं तिकडचं ही बोलते। त्यावर आता अद्वैत तिच्याकडे बघून विचार करत असतो तर कला विचारते की चांदेकर अरे काय झालं? तेव्हा अद्वैत म्हणतो की काही नाही। तर कला म्हणते की अरे मग दे ना माझं चार्जर मला। तेव्हा कला ही त्याच्या अंगावर येत असते तर अद्वैत लगेच घाबरतो आणि लगेच तिथून बाजूला होऊन ते चार्जर तिला द्यायला लागतो। तेव्हा कला ही हात पुढे करते तर अद्वैत चार्जर घेऊन तिच्या हातामध्ये न ठेवता डायरेक्ट तो टेबलवर ठेवून देतो आणि कलापासून लांब राहण्याचं ठरवतो। तेव्हा कला ही चार्जर घेते आणि परत बेडवर बसते आणि म्हणते की खरं तर काल रात्री जे काही झालं, तर अद्वैत म्हणतो की काय 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 झालं काल रात्री? त्याला सुद्धा आता कलाकडून हेच काढून घ्यायचे असते परंतु मुद्दाम तो शांत असतो आणि परत जेव्हा कला ही नाटक करत म्हणते की काल रात्री, तर अद्वैत पुन्हा विचारत असतो की काय खरं काय काय झालं काल रात्री? तेव्हा कला म्हणते की सॉरी काय? तेव्हा अद्वैत खूप असा लांबून परत बेडवर बसण्यासाठी पलीकडून जातो आणि परत तो पलीकडून होऊन कला शेजारी बेडवर बसतो आणि कलाने त्याला सांगितलेलं असतं की खाली बस म्हणून तो कलाला म्हणतो की हो हो बसलो, मग सांग ना आता काय झाले होते? त्यानंतर आता इकडे नैनाने आता सौरवसमोर हात जोडलेले असतात तर राहुल हे सर्व बघून रागाने विचारतो की काय चाललं? तर नैना ही मग असं करत असते। तेव्हा आता राहुल रागाने विचारतो की मी काय काय? तेव्हा आता नैना म्हणून जाते की मी याला, तर राहुल म्हणतो की याला काय हो डॉक्टर, प्रेग्नेन्सी मध्ये मेमरी अशी वीक होते का माझ्या बायको सारखी? तर लता सौरव म्हणत असते की सॉरी। तर राहुल लगेच बायकोला म्हणजे नैनाला म्हणतो की काय ग बायको? तेव्हा आता राहुल पुन्हा म्हणतो की अगं बायको मी जी काही रिपोर्ट होते ते गाडीमध्येच तू विसरली आणि ते देण्यासाठी मी परत आलो होते। हे फक्त ते रिपोर्ट आणि ते रिपोर्ट घेऊन तो दाखवतो तर नैनाला आणखीन मोठा धक्का बसतो आणि नैना घाईने लगेच राहुलच्या हातातून ते रिपोर्ट घेते आणि राहुल म्हणत असतो की मी तर खरं तर उघडून बघणारच होतो। तेव्हा राहुल तिला विचारतो की काय ग तू इतकं खेचून का घेतलीस, तू बरी आहेस ना? त्यावर आता नैना म्हणत असते की हो अरे मी तर बरी आहे। अरे नाही म्हणजे तसं नाही, कारण या रिपोर्ट साठी तुला परत मागे यावं लागलं, एकतर तो खूप कामामध्ये बिझी असतो। तेव्हा आता राहुल म्हणतो की अगं माझं सोड, मला एक गोष्ट सांग की तू हात जोडून का आता सौरवसमोर उभी होती? काय ट्रीटमेंट साठी डॉक्टरांना नाही वगैरे म्हणते की टाळाटाळ करतेस ना? काय आळस येतो का? तर नैना म्हणते की
हो ना, अरे मी त्याला हेच म्हणते की हा कसली इंजेक्शन आणि ट्रीटमेंट द्यायची म्हणत होता. अरे म्हणून मी तर राहुल म्हणतो की अगं त्यांचं बरोबरच आहे, ते सुद्धा डॉक्टरच आहेत ना. अगं मग डॉक्टर म्हटल्यानंतर ट्रीटमेंट तर देणार. तेव्हा तो आपल्या मोबाईल मध्ये पाहतो आणि म्हणतो की ऍक्च्युली माझ्याकडे थोडासा वेळ आहे, त्यासाठी मी एक काम करतो, मी सुद्धा कॅबिन मध्ये येतो. तर नैनाला आणखीनच धक्का बसतो. तेव्हा राहुल लगेच गाडीच्या खाली उतरतो. तेव्हा आता सौरभ लगेच म्हणत असतो की आता मीला हेच म्हणत होतो की राहुलने सुद्धा कधीतरी बरोबर असणं हे गरजेचं आहे, हो की नाही नैना? बरोबर ना. नैनाचं पत्र आता बोलती बंदच होते. नैनाला खूप टेन्शन येतं आणि नैना ह्या दोघांकडे अगदी टकामका पाहत असते. त्यानंतर आता इकडे कलाही अद्वैतला म्हणत असते की मी काय म्हणत होते. तेव्हा अद्वैत विचारत असतो की काय म्हणत होती. तेव्हा कला म्हणते की मी असं म्हणत होते. तर आता अद्वैतला खूप राग येतो. अद्वैत म्हणतो की काय ग तू असं अर्धवट का बोलतेस, पूर्ण बोल ना जरा. तेव्हा कला म्हणते की अरे तुम्हाला कुठलं वाक्य पूर्ण करून देतो. आणि तो खूप घाबरत विचारतो की काल रात्री तू काय असं काहीतरी म्हणत होती, काय सांगायचं होतं. तर कला म्हणते की हो काल रात्री, अरे त्यामुळे मी माझा फोन चार्ज नाही करू शकले. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की याचा काय संबंध आहे, तू रात्री फोन तर चार्जर करत असशील ना. तर कला म्हणते की हो दररोज रात्री मी झोपत्या वेळी फोन चार्जर करत असते. पण अरे चांदेकर काल रात्री आपली काय अवस्था झाली होती हे तुला आठवते ना. तेव्हा आता अद्वैत म्हणत असतो की हिला नक्की माहिती आहे की काय झालेलं आहे ते. तेव्हा मात्र आता लगेच अद्वैतला अगदी मनातून टेन्शन आलेलं असतं. परंतु कलाही म्हणत असते की अद्वैत अरे. तेव्हा अद्वैत विचारतो की नक्की तुला काय म्हणायचं आहे. तर कला म्हणते की मला असं म्हणायचं जसं काही तुला आठवतच नाही, ताडीत प्याला तर काय बरजळत होता, वाटेल तसे बडबडत होता आणि त्या ताडीच्या भांगेमध्ये तुला काही आठवत नाही आणि आता मला विचारतो 1 2 3 4 आठवते का काही. तर अद्वैत आता मनात म्हणतो की असं काहीतरी बोलते, याचा अर्थ. तर कला म्हणते की आघाऊ. तर अद्वैत जोरजोराने ओरडतो की खरे 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 अगं खरे खरे आणि तो कपाटावर हात मारून घेतो. तर कलाही त्याच्या मागून येते आणि कलाही लाजत म्हणते की काय हे कुणी ऐकलं तर काय म्हणेल. अद्वैत तसा मागे सरकत असतो. कला लाजत म्हणते की अरे कुणी जर ऐकलं तर असे म्हणतील की किती प्रेम आहे नवऱ्याचं बायकोवर. तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं खरे काही कसं बोलतेस ग तू. तर कला म्हणते की अरे काही कुठे, तू तर अगदी मागे लागून माझ्या पूर्णपणे खोबरा करून ठेवलास. मग हळूच म्हणते की अरे मग आता सांग की मला काय सांगायचं तुला. तेव्हा अद्वैत लगेच परत बाजूला होतो आणि हेच की काल नेमकं काय झालं. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो. तर कला ही लाजते आणि अच्छा ते व्हय. तर अद्वैत म्हणतो की ते हो म्हणजे काय. तेव्हा कला हसते आणि लाजत म्हणते की ते का ते. तेव्हा अद्वैतचा जीव पूर्णपणे टांगलेला लागतो. तो वैतागून म्हणत असतो की खरे अगं मला व्यवस्थित सांग की काय झाले ते. तेव्हा कला पुन्हा लाजते आणि कसं सांगू असे म्हणते. तर अद्वैत पुन्हा म्हणतो की म्हणजे नेमकं तुला काय म्हणायचं. तेव्हा कला लाजते, खाली मान घालते आणि खरं अद्वैतला म्हणत असते की चांदेकर आपल्यामध्ये एक गोष्ट घडली. तेव्हा अद्वैत म्हणतो की एक गोष्ट म्हणजे काय, नेमकं काय म्हणायचं तुला. जे झालेलं आहे ते नीट मला सांग तू, म्हणजे नेमकं काय झालं हे तू पटकन सांग, नक्की मला काहीतरी आठवेल. तेव्हा कला ही मुद्दा म्हणते की बापरे, अरे दूध तर मी गॅसवर ठेवलेलं आहे, उतू जाईल. तर अद्वैत म्हणतो की अरे बापरे आणि काय ग, कुठला विषय कुठे काढते. तेव्हा कला म्हणते की नाही, गॅस मला बंद करावे लागेल नाहीतर सर्व काही दूध उतू जाईल. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की अगं तुम्हाला काही सांगितलं नाही आणि कुठे जातेस. कला म्हणते की अरे मी पटकन येते आणि मग सांगते तुला आल्यावर सर्व काही. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की तू अशी खाली लंगडत जाणार आहेस का, त्यापेक्षा मी जातो खाली, मी पटकन जातो आणि गॅस बंद करून येतो आणि तोपर्यंत तू मला आठवून ठेव की नक्की काय झालं होतं. तेव्हा कला म्हणते की चालेल, जाशील ना तू. तर अद्वैत म्हणतो की हो जातो. कला म्हणते की हो जा आणि लवकर ये. आणि लगेच अद्वैत पुन्हा मागे येतो. तर कला म्हणते की अरे काय रे, खरंच खूप चांगला आहेस तू. तर अद्वैत पुन्हा विचारतो की काही तुला आठवले का. कला म्हणते की नाही रे. आणि परत कला त्याला म्हणते की जा बरं आणि दुधावर झाकणी ठेव, पटकनी व्यवस्थित सर्व काही आठवून ठेव. तेव्हा अद्वैत गेल्यानंतर कला ही मनात म्हणते की अच्छा, म्हणजे त्याच्या डोक्यामध्ये हाच पूर्णपणे गोंधळ सुरू आहे. तर आणि यामुळे हा इतका डिस्टर्ब होता. अरे चांदेकर कसा आहेस रे तू असा, आता कशी मजा करते बघतच राहा तुझी. तेव्हा हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये अद्वैत हा कलावर खूप ओरडत असतो की सांग ना त्या रात्री काय झालं होतं. तर कला ही जोरात म्हणत असते की ओरडतोस कशाला, बैरी आहे का मी, सांगते ना तुला काय झालं होतं. आणि तेवढ्यात मात्र आता सरोज ही दरवाजातून त्या दोघांचं ऐकत असते. तेव्हा कला म्हणत असते की बाजूला हो, मी आहे ना तुझ्यासमोर उभी,
मग बोल. तेव्हा आता कला सरोजला खूप राग येतो. सरोज म्हणते की ए मुली, माझ्याशी मुलाशी बोलता नीट बोलायचं आणि मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं. तेव्हा आता सरोज लगेच कला बरोबर बोलण्यासाठी येते. तर सरोज ही कलाला म्हणत असते की हे बघ, तुला आठवण नसेल, तुला आठवण करून द्यायची आहे. पण त्या अगोदरच कला म्हणते की सरोज मॅडम, तुम्ही काय बोलणार आहे हे मला चांगलंच माहिती आहे. सगळ्यांनी हे मान्य करायला हवं की आमच्यात कुठलं तरी एक नातं आहे, पण ह्या नात्याचं आता पुढे काय होतं हे मुद्दा वेगळा असेल. पण आता मात्र मी अद्वैत चांदेकरची बायको आहे हे तुम्ही टाळू शकत नाही. तेव्हा आता कलाचे हे उत्तर ऐकून मात्र सरोजला खूप मोठा असा धक्का बसतो. तेव्हा आता कलाने पूर्णपणे सरोजला तिचा हक्क बोलून दाखवलेला असतो आणि अद्वैत तिच्या नात्याचा. तेव्हा आता सरोज पुढे काय करते हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.